संगमनेर तालुक्यातील खरशिंदे येथे बिबट्या कोंबड्यांच्या पोल्ट्रीमध्ये अडकला। शेतकरी नामदेव सुखदेव वाबळे यांच्या मालकीच्या कोंबड्यांच्या पोल्ट्रीमध्ये हा बिबट्या शिरला, त्यामुळे एकच खळबळ उडाली होती। शिकारीच्या शोधामध्ये बिबट्या कोंबड्यांच्या पोल्ट्रीमध्ये शिरला। बिबट्यानं पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर शिकारही केली। त्यानंतर बाहेर यायचं कसं हा मोठा प्रश्न बिबट्यापुढे पडला। बिबट्या रात्रभर त्या पोल्ट्रीमध्ये चक्रा मारत होता। सकाळी जेव्हा उजेडल्यानंतर शेतकऱ्यांच्या हे लक्षात आलं तर त्यांनी तात्काळ परिस्थितीची माहिती वनविभागाला दिली। वनविभागानं घटनास्थळी येत इंजेक्शनद्वारे सदर बिबट्याला भूल देऊन जेरबंद केला। पाण्याच्या शोधामध्ये बिबटे हे मानवी वस्तीकडे वळाल्यानं संगमनेर परिसरामध्ये घबराटीचं वातावरण दिसत आहे। पक्ष्याच्या आणि पिण्याच्या पाण्याच्या शोधार्थ या ठिकाणी बिबट्यांचं प्रमाण हे मानवी वस्तीकडे येण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे। सध्या आपल्या सर्वांना कल्पना आहे की उन्हाळ्याची तीव्रता ही वाढत आहे आणि या तीव्रतेमध्ये पाण्याच्या तसेच पक्ष्याच्या शोधात बिबट्यांची संख्या किंवा त्यांचं प्रमाण हे रहिवासी क्षेत्रामध्ये येण्याचं प्रमाण जे आहे हे वाढलेलं आहे। नुकतंच खरशिंदे गावामधली घटना या ठिकाणी समोर आलेली आहे। याच्यामध्ये शिकारीच्या शोधार्थ बिबट्या हा पोल्ट्रीच्या शेडमध्ये त्या ठिकाणी शिरला आणि त्या ठिकाणी अनेक पोल्ट्रीमधील कोंबडी पक्ष्यांची त्यांनी शिकार केलेली आहे। तर या ज्या घटना आहेत या वारंवार या परिसरामध्ये घडत आहेत। काही दिवसापूर्वी 2-3 दिवसापूर्वी जांभळवाडी शहरामध्ये देखील अशाच पद्धतीने शेळ्या मेंढ्यांचं त्या ठिकाणी शिकार करण्यात आला आणि शेतकऱ्यांच्या पाळीव पशु पक्ष्यांचं या ठिकाणी प्राण्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान होत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी रात्रीच्या वेळेला शेतीला जे काही उसाला किंवा शेतीला पाणी देणारे जे काही शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये देखील यामध्ये भीतीचं प्रमाण त्यांच्यामध्ये वाढलेलं आहे आणि सर्वच ही वस्तुस्थिती पाहता आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील आम्ही सूचना केलेली आहे की पाण्याच्या शोधार्थ जास्त करून पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे येण्याचं प्रमाण हे बिबट्यांचं वाढलेलं दिसून येतं। त्यामुळं आपल्या परिसरामध्ये साकूर हा परिसर यापैकी काही जो परिसर जो बागायती परिसर आहे त्या ठिकाणी नैसर्गिक जे पाणवठे आहे त्यामुळे पाण्याच्या शोधार्थ त्या दिशेने ही भटकंती बिबट्यांची त्या ठिकाणी होत आहे। परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ही सूचना केलेली आहे की काही आपण स्पॉट आयडेंटिफाय करून त्या ठिकाणी आपण कृत्रिमरित्या पाणवठे जर आपण तयार केले तर हे जे काही त्यांचं भक्ष्याचा शोधार्थ किंवा पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्तीकडे येण्याचं जे प्रमाण आहे किंवा जी दिशा आहे ती आपण डायव्हर्ट करू शकतो का, याच्यावरती देखील आमचा वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी विचारविनिमय सुरू आहे आणि या संदर्भात त्यांनी देखील सकारात्मक त्यांनी प्रतिसाद दिलेला असून लवकरच या संदर्भात उपाययोजना केल्या जातील। आणि शेतकऱ्यांना ही माझी विनंती आहे की कोणी घाबरून भीतीनं जाऊ नये। ज्या ज्या परिसरामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी मागणी येईल त्या ठिकाणी पिंजरे लावण्याची कार्यवाही वन विभागाच्या वतीनं करण्यात येईल। त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ ज्या त्यांना असं ठिकाणी आढळेल की आपल्या परिसरामध्ये बिबट्याचं वास्तव्य आहे किंवा त्यांचं येणं जाणं आहे तर त्यांनी तत्काळ वन विभागाला जशी सूचना देईल आम्ही देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्हाला जर माहिती मिळेल तर सूचना करू। आपण कोणत्याही प्रकारे काळजी करू नये। एस9 मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर।